गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आता आपला पेपर होता त्या दिवशी नंतर कॉलेजला आलो होतो, प्रॅक्टिकल पेपर होता। आता मी चाललो आहे घरी, लय ऊन पण लागत आहे। कसं आहे, लय ऊन पण लागू राहिले। तर जाऊ आता घरी, तर डोक्याला आता आपण पंचा बांधू भगवा कलरचा। पंचा बिंचा बांधलाय आता चला आपण जाऊ घरी। तुम्हाला थोडंसं दाखवू पण रस्त्याने कसं काय नाही मस्त आहे की दाखवू तुम्हाला पण। 1 hour later. काहीच लय दोन लागतंय काय आता डोक्याला जाऊन बांधलं त्याच्यात थोडंसं कमी लागतं, नाही तर इकडं लय ऊन आहे। इथून घर पण लय लांब आहे आमचं, बघू शकता तुम्ही कसा रस्ता आहे काय आहे। आपल्याला थोडीशी हळूच गाडी चालवायला लागली, कारण की रस्ता पण तुम्ही बघू शकता कसा आहे आता। हे बघा किती खराब रस्ता आहे। अजून एक टर्न आहे इथून, हे लिमगाव वागा गाव, एक मोठंसं गाव आहे, बघू शकता तुम्ही लिमगाव वागा। चला तर तुम्हाला डायरेक्ट पुढे भेटू। 2 hours later. साडेबारा वाजते हे बघा, रस्त्यावर दुपार लागतं म्हणून कोणीच नाही आहे रस्त्यावर। पण आता जाऊन दिसतील तुम्हाला गाड्या। हे बघू शकता काहीच किती मोठा खड्डा आहे। चला काहीच आपण चेक करू गाडी किती वर पळू शकते बघा। गाईज आता आहे, तुम्ही नक्कीच चेक करा काय आहे बघा आणि सांगा। रेनबो वॉटर पार्क एखाद दिवशी आपण पण नक्कीच येऊ इथं, तुम्हाला दाखवतो आल्यावर। रेनबो वॉटर पार्क आतमध्ये चांगलंच आहे सगळं, खूप छान आहे आतमध्ये, राईड्स आहे। आपण नेप्ती नाक्याला आलेलो आहे। इथं असे म्हणतात इथं भेळ लय चांगली भेटते, हे बी फेमस आहे सागर भेळ, आणि इथं एक आहे समाधान भेळ, हे पण एक लय फेमस आहे। एखाद दिवशी आपण नक्कीच इकडची भेळ घेऊन जाऊ, तुम्हाला पण दाखवेन मी। असे म्हणतात क्वांटिटी पण जास्त असते, क्वांटिटी पण बघू आपण, चेक करा। गाईज आपण आता सध्या कल्याण हायवे इथं आहे, या कल्याण हायवेवरून जातो आपण। इथं नाईटला लाईट्स पण लय भारी लागतात, एखाद्या दिवशी आपण नाईटला नक्की तुम्हाला दाखवू शकतो।
हायवे किती भारी आहे, सुंदर आहे. इथं एक पण स्पीड ब्रेकर नाही. इथं गाडी किती स्पीडने चालते बघा. हायवे बघा, हायवे. चला आपण पण थोडीशी गाडी आता पळू. नहीं, अभी और सुनिए. तो आता तुम्हाला दाखवू पण गाडी कशी गरम झाली आहे. आपली गाडी बघा आता कशी गरम झालेली आहे. बघू शकताच गाईस कशी गाडी गरम झालेली आहे. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. हे बघा गाईस गाडी खूप गरम झालेली आहे. त्याच्यावर आपण 5 मिनिटं इथं ब्रेक करू घेऊ आणि पाणी बिणी पिऊ. मग इथून पुढं जाऊ आपण घरी. चला तर गाईज आता आपण निघू घरी. कारण की 5 मिनिटं थांबलो आता इथं पाणी बिणी पिलं. तुम्हाला दाखवलं पण गाईज कसं गाडी गरम झाली होती. आता थोडीशी गार झाली गाडी म्हणून आपण निघू आता. आता भेटू तुम्हाला दाखवू मधलं रस्त्यामधलं कसं हायवे काय आहे, चांगलं कसं काय आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. गाईज बघा इथं रेल्वेचं रूट आहे. इथून आता सध्या तर रेल्वे त्याची पुढं क्रॉसिंग आहे. आपण एखाद्या दिवशी आपण ते नक्कीच दाखवू तुम्हाला. रेल्वे जाताना पण सकाळचा टाईम असतो त्यांचा. रेल्वे इथून जाते सकाळच्या टाईमाला. एखाद्या दिवशी नक्कीच तुम्हाला दाखवू. तर हे चेक करा हायवे कसं आहे. आलो आपण घरापाशी आता. थोडंसं लांब इथून लयतले 2-1 किलोमीटर असेल आपलं घर. फक्त बघा आता हे बोलेगाव स्टार्ट झालं आहे. आपण बोलेगावमध्येच राहतो. इथून थोडंसं लांब आहे आपलं घर. चला दाखवतो तुम्हाला पुढं. यही नहीं, अभी और सुनिए. तर काय झालं आपण आता घराजवळ 5 मिनिटात आपण इथून घरापाशी पोहोचतो. बघू शकता आलो आता आपण. इथून फक्त खाली जायचं आहे आपल्याला आणि इथून एंडिंगला आपलं घर आहे. बघायचं इथून आपले एंडिंगला आता घर आहे. थोडासा रस्ता खराब आहे म्हणून थोडंसं कॉपरेट करू शकता. तर गाईज आलो आता आम्ही घरी कोणीच नाही. बघू शकतो तुम्ही पण घराला कुलूप आहे. आपलं डॉग इथे मोठी